नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आनंद पार्क येथील देवी मंडपात 21 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय दरे, माजी नगरसेविका शिवसेना ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं आहे. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या स्मरणार्थ या मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी स्वर्गीय अनंत तरे यांच्या कार्याचा उल्लेख करत ज्येष्ठ नागरिकांकरिता राबवण्यात आलेल्या मोफत छत्र्या वाटप कार्यक्रमाबद्दल संजय तरे, महेश्वरी तरे यांचं कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विभाग प्रमुख मयूर पैलकर, महिला संघटक वैशाली मोरे, विभाग समन्वयक योगेश बोईर, उपविभाग प्रमुख दादू शिंदे, सत्यवान कदम, मनोज पाटील, महिला उपविभाग प्रमुख अनुराधा चव्हाण यांसह अनेक महिला पदाधिकारी येथे उपस्थित होते. आज माझ्याऐवजी ज्यांचा वाढदिवस 24ला आहे यांच्या विरुद्ध आपण छत्र्या वाटतोय आमच्या दारांच्या आणि वडींच्या स्मरणार्थ. पण माझ्याऐवजी आज ज्यांचा बर्थडे त्या बोलतील. नमस्कार. आज हा ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही माझा वाढदिवस 24 ऑगस्टला असतो आणि त्याच दरम्यान 21 ऑगस्टला ज्येष्ठ नागरिक दिन असतं आणि त्याचं औचित्य साधून आम्ही हे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करतो आणि दरवर्षीप्रमाणे आत्ताही आम्ही हे छत्री वाटप करायचं ठरवलेलं आहे. परंतु आपले लाडके गणपती बाप्पांचं आगमन होत आहे आणि बऱ्याचशा महिला किंवा ज्येष्ठ नागरिक देखील कोकणात गणपतीच्या उत्सवासाठी गावात जातात. त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही हा कार्यक्रम 17 ऑगस्टला करायचा ठरवलेला आहे. आणि समाजोपयोगी कार्यक्रम गेली 8 वर्ष आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी ज्या ज्या समाजोपयोगी उपक्रम आहेत ते आमच्यातर्फे राबवले जातात. बरेचसे बघाल तुम्ही की इलेक्शन आले की कुत्र्याच्या छत्र्या उगवतात, त्याप्रमाणे बरेचसे कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतात. पण आम्हाला जे दादांनी आमच्या मार्गदर्शन केलेलं आहे, आमच्या समाजकारणसाठी आम्हाला जे जे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या ह्याच्यावर त्यांनी दिलेल्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही पुढे चाललोय. आम्ही इलेक्शन कधीही डोळ्यासमोर धरलेलं नाहीये. समाजकारण करण्यासाठीच आम्ही हा राजकारणाचा, कारण लोकांची कामं करण्यासाठी कुठलं तरी पद तुमच्या हाती असणं गरजेचं असतं आणि तोच वसा दादांनी दिलेला समाजकारणाचा वसा घेऊन आम्ही पुढे चाललोय. निश्चितपणे दादांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आमच्या पाठीशी आहेत. आणि म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक नाही आहेत ठाण्यात, पण आम्ही जे शेवटचे आमच्या प्राणात श्वास असेपर्यंत आम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना आमची आहे ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या सामाजिक उपक्रमाद्वारे जे आम्हाला असे बोलतायत की उबाटाचे संपलेत त्यांच्या तोंडात एक चपराक मारणार आहोत. परंतु हे तरे कुटुंब असं आहे ठाण्यामध्ये, आज गेली मला वाटतं 20-25 वर्ष म्हणजे अनंत तरे साहेबांच्या पासून अनेक लोकोपयोगी हे कार्यक्रम करत आहेत आणि समाजासाठी एक आज कंटिन्यू 22-25 वर्ष हे सातत्य ठेवणं ही खायची गोष्ट नाही आहे. खरंच त्यांचं शिवसेना परिवारतर्फे आम्ही संपूर्ण कुटुंबाचं कौतुक करतो. त्यांनी जे पक्षासाठी किंवा समाजासाठी जो त्याग केलेला आहे, जो त्यांचं जे काम आहे ते खरं वाखाणण्याजोगं आहे. मागच्या वेळेला पण मला वाटतं लहान मुलांसाठी त्यांनी जवळजवळ 8-10 हजार काहीतरी वया वाटलेल्या, त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित होतो. बघा, ठाण्यामध्ये आज अनेक राजकीय पक्षाची माणसं आहेत, परंतु ज्या वेळेला इलेक्शन येतं त्याच वेळेला त्यांची सगळी कामं चालू होतात. परंतु शिवसेनेने जो 80% समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तो वसा धरून आज गेले 22 वर्ष न चुकता, इलेक्शन असो या नसो, परंतु हा कार्यक्रम ते करतायत. त्याच्याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो. महिला मंडळाच्या महेश्वरीताई ह्या मोठ्या आधारस्तंभ आहेत आणि आम्हाला सर आणि मॅडम, आमच्या मंडळाचा एकही कार्यक्रम त्यांच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नाही. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे. आमच्या सगळ्या भगिनी आत्ता इथे हजर आहेत आणि त्यांच्याही मनात हीच भावना आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं. गोकुळनगर, श्रीरंग सोसायटी, आझादनगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालं. अनेक नागरिकांच्या घरात या पावसाचं पाणी शिरल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं. तर श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली होती. या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू, फर्निचर, विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि 4चाकी वाहनांमध्येही पाणी गेल्यानं त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचंही मोठं नुकसान झालं आहे. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे 200 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी या परिस्थितीची पाहणी केली. तसंच बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानाची माहिती देखील घेतली. प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन नागरिकांना दिलं आहे. शाळेच्या मागे संदीप जवळजवळ 100-150 मीटरची भिंत पडले. कुठे सगळे पाठवतो. सगळे नुकसान भरपाई शासनाने द्यावी, विचार करावा. शाळेची वस्तू आहे. प्रचंड पाऊस कालपासून ठाण्यामध्ये पडत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये गोकुळनगर, आझादनगर, मसानवाडा, श्रीरंग आणि वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं. पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी नुकसानी झालेलं आहे. श्रीरंग शाळेची जवळजवळ 100 ते 150 मीटर भिंत पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये, वृंदावन परिसरामध्ये येत आहे. पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं. पंप गेल्या वर्षी पण चालू होते, आताही चालू आहेत. पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कॅपॅसिटी कमी पडते. भविष्यात पंप हे वाढवावे लागतील, तेव्हाच ह्याच्यावरती
तोडगा निघेल, पण त्या तोडग्याच्या बरोबर प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. कारण हा श्रीरंग रुंदावणा सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी तुंबतं. मग ते तुंबू नये म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. ठाणे शहर ही दहीहंडीची पंढरी मानली जाते, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये लाखो रुपयांची पारितोषिके दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला दिली जातात. मात्र याला अपवाद म्हणजे विशेष मुलांची हंडी. शिवमुद्रा दहीहंडी उत्सव मंडळ ठाण्यातील सेंट जॉन हायस्कूल, मालतीबाई दवाखाना, ठाणे जनता बँकेजवळील चौकात सालाबादप्रमाणे यंदाही शिवमुद्रा दहीहंडी उत्सव समिती मंडळाच्या वतीने ठाणेकरांच्या सहकार्याने साजरी करण्यात आली. या उत्सवाला साधारणपणे 21 वर्ष परंपरा लाभलेली आहे. समाजसेवक सचिन भायजे यांच्या पुढाकाराने कार्यरत असणारे हे मंडळ शिवमुद्रा दहीहंडी उत्सव हा फक्त उत्सवापुरताच नाही, तर समाजसेवेसाठीही नेहमीच अग्रेसर असतो. विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची हसुरेषा उमटवणं ही शिवमुद्रा दहीहंडी उत्सव मंडळाची खरी ओळख म्हणता येईल. या ठिकाणी ठाणे मुंबई परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी येऊन दहीहंडीला सलामी दिली. आलेल्या प्रत्येक गोविंदाला या ठिकाणी मंडळाच्या वतीने रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह दिलं गेलं. ठाण्यातील या विशेष उत्सवाला सन्माननीय पाहुण्यांनीही उपस्थित राहून शिवमुद्रा दहीहंडी उत्सव मंडळाच्या या विशेष दहीहंडी उत्सवाला शुभेच्छा देखील दिल्या. शिवमुद्रा दहीहंडी उत्सव मंडळाचे पदाधिकारी सचिन भायजे, दीपक चोरगे, कामेश आंबेकर, सन्मान गायकवाड, जैनम छावढवा, नरेश लोंढे, कुशल पलंगे, शुभम अमेय फाटक, अल्पेश नागवेकर, केपी अहद इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. तर हा दहीहंडी उत्सव बघण्यासाठी लांबून नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते. सर्वप्रथम सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवमुद्रा प्रबोधिनीतर्फे हे आमचं 21वं वर्ष आहे. त्यामध्ये आमच्या दहीहंडीचं विशेष म्हणजे आम्ही सेंट जॉनचे जे स्पेशल स्कूलचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांचा जो उत्साह आणि त्यांना जी हंडी फोडण्याची मजा आहे ती अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रकारची दहीहंडी फार कमी आयोजक करतात. त्याच्यामध्ये आमचा मोठा सहभाग असतो. त्याचबरोबर आमच्याकडे मुंबई आणि ठाण्यातील नामवंत गोविंदा पथक हजेरी लावतात. आजच्या या दिवशी माझे मित्र महेश मोरे हे या कार्यक्रमाला एक माझा मित्र म्हणून आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे पहिला मनपूर्वक धन्यवाद करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम महेशजींना कसा वाटला हा आपण त्यांच्या शब्दातून समजून घेऊया. शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं 21वं वर्ष दहीहंडीचं आहे. सचिन माझा शाळेतला खूप लहानपणीचा मित्र आहे आणि आज मी पहिल्यांदा ठाण्यात आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रात बऱ्याच हंड्या होतात, बरेच मोठमोठे पारितोषिकं लावतात, पण आज इथे जी मी हंडी बघितली हे स्पेशल चाइल्ड आहेत, यांच्यासाठी जी मी बघितली त्यांच्याबरोबर मी हंडी खेळलो. ही अतिशय सचिनने खूप म्हणजे असं मनाला भावणारा हा प्रकल्प, हे चांगलं उपक्रम त्यांनी केलेला आहे की या लोकांकडे कोणी आता या लोकांना कोण बोलवत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अंडी बिंडी फोडायला, तर त्यांच्यासाठी जो उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यांना जो आनंद भेटला तो गगनात मावेन असा होता. सचिनला मी खूप खूप धन्यवाद देतो. असाच तुझा प्रकल्प चालू ठेव, पुढे तुला काही मदत लागली आम्ही तुझ्या बरोबर आहोत मित्र म्हणून. त्याच्या मित्रांना सगळ्यांना मी की अशा हंडीमध्ये दे, त्याच्या बरोबर आहेत, त्याच्याबरोबर बाजूला मोठमोठ्या हंड्या आहेत. पण ठीक आहे सचिन, खूप तू जे केलंस ते खूप छान केलेलं आहेस. आम्हाला मनापासून खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवारी 16 ऑगस्ट 2025 रोजी ओसवाल पार्क समोर शंकर मंदिर जवळ पोखरण रोड 2 माजीवाडा ठाणे पश्चिम येथे गोपाळकाला उत्सवानिमित्त तमाम गोविंदा पथकाली बाळगोपाळांसाठी ओम साईराज अन्नछत्र म्हणून मोफत
अन्न भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर उत्सवाचे 10वे वर्ष होते। ओम साईराज अन्नछत्र मंडळ आयोजित विशाल भंडारा या उपक्रमाचा ठाणे व मुंबई परिसरातील अनेक गोविंदा पथकातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने लाभ घेतलाय। ओम साईराज अन्नछत्र मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर सुधीर रानडे रणजित सिंह हे आहेत, तर अध्यक्ष राहुल दामोदर, खजिनदार रणजित सिंग, कार्यवाह चंद्रकांत नागीमे, दिलीप यादव, संजय मोटे, सूर्यकांत नागीमे, रामेश्वर हिवराळे, प्रफुल्ल गावडे, महेश मिश्रा हे आहेत, तर संपर्क प्रमुख म्हणून सुनील नलावडे आहेत। ओम साईराज अन्नछत्र सेवेचे मुंबई व ठाणे परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी, शेकडो गोविंदा पथकांनी आणि नागरिकांनी लाभ घेतलाय। सदर उत्सवाला भेट देण्याकरिता आमदार निरंजन डावखरे व इतर मान्यवर पदाधिकारीही उपस्थित होते। या मंडळाच्या कार्याचं देखील त्यांनी कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज ओसवाल पार्कच्या समोर माजीवाडा येथे पोखरण रोड 2च्या रोडला प्रतिवर्षीप्रमाणे गोविंदा पथकांना फ्री जेवण, पूर्ण पदार्थाच्या सहित पूर्ण जेवण संध्याकाळी 9, 10, 11, 12 वाजेपर्यंतही चाललं तर आपण जेवण त्यांना देतो। आज आनंदाचा दिवस आहे आणि या शुभ प्रसंगी सर्व गोविंदा पथकांना आपण जेवण भोजनाचं वाटप करतो। कमीत कमी 18-15-20 वर्षापासून तर आहेच समजा। माझं नाव सुनील नलावडे, राहायला ठाण्यातच आहे। आम्ही पहिले हे हाच कार्यक्रम आम्ही घोडबंद रोडला करायचो, आता तोच कार्यक्रम आम्ही ओसवाल पार्क या ठिकाणी करतोय। गेले आम्ही 18 वर्षात हा कार्यक्रम करतो। सगळ्या गोविंदा पथकांना आम्ही आमच्याकडे खारीचा वाटा म्हणून हे आम्ही काम करतो। कमी 8 ते 10,000 लोक जेवून जातात। गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामं केलेली आहेत, मात्र त्यांना त्यांची देयकं दिलीच जात नाहीयेत। एकीकडे सरकार कोट्यावधींची कर्ज घेत आहे, मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाहीये। हा निधी जातो कुठे असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश सावळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भर पावसामध्ये आज जोरदार धरणे आंदोलन केलं। राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत राज्यातील कंत्राटदार कामं करत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयकं रखडली आहेत। ही देयकं अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे। त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केलं। या प्रसंगी कंत्राटदारांनी आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षापासून संघर्ष करत आहोत, तरीही आमची 90,000 कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आली नाहीत असं म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी मंगेश सावळे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचे काम करण्यास 28 कोटी दिले आहेत। एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणलं जात आहे। एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेलं आहे। इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोसत आहे। आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवत आहोत, मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकरिता वेळच नाही। आज भर पावसात कंत्राटदार काम करत आहे, तरीही सरकार कंत्राटांप्रती सावत्रपणे वागत आहे। आता आम्ही सहन करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमची पाणी पुरवठा योजनाचे, आमचे जल जीवन मिशनचे कंत्राटदार असू देत, आमचे फेकमचे इलेक्ट्रिकलचे असू देत, मजूर कामगार सहकारी संस्थेचे आमचे सगळेजण असू देत, हे सगळेजण मिळून आज आम्ही लोक भर पावसामध्ये हे आंदोलन करतोय। हे आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी इतकी अशी निर्माण झालेली आहे की शासनाला आमच्याकडे देण्यासाठी पैसेच नाही आहेत। गेले 7-8 महिन्यापासून आताच हे मला वाटतं 8 का 9 आमचं आंदोलन असेल। मागच्या गणपतीला आम्ही उभे होतो, आमचा दसरा असंच वाया गेला, आमची दीपावली गेली, त्याच्यानंतर आता जे परत आलेले सण असेल, आता बघा परत 8 ते 10 दिवसानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे। कंत्राटदारांना त्यांचे देयक देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पुरवठादारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही, आमच्या मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही। आम्ही बँक करप्ट होत चाललेलो आहोत। शासनाचं नक्की धोरण काय आहे, शासन नक्की कोणाला करतंय हेच काय समजत नाहीये। एक उदाहरण तुम्हाला देतो, इथे बाजूला पोलीस इमारतीचं काम चालू आहे, 40 कोटीची निविदा काढली होती। त्या 40 कोटीच्या निविदामध्ये शासनाने त्या कंत्राटदाराला 28 कोटी रुपयाचा निधी देऊन टाकलेला आहे। म्हणजे एकीकडे शासन सांगतं की आम्ही तुम्हाला निधी देतो, मग इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही आणता कुठून? म्हणजे हे इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही कसे देऊ शकता? 28 कोटी रुपये एका कंत्राटदाराला तुम्ही देताय आणि बाकीच्या इतर कंत्राटदारांना तुम्ही काही देत नाहीयेत। विचार करा, हे 28 कोटी रुपये जर इथले मिळाल्या कंत्राटदारांना मिळाले असते तर किती प्रकारचा निधी निकृष्ट झाला असता। आमची शासनाला हेच मागणं आहे की आज आम्ही भिजतोय। सरकारचं एक धोरण होतं, त्यांचं एक वाक्य होतं, ब्रीद वाक्य होतं, हर घर नल और नल के अंदर जल।
असं जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराने आमची कामं केली. त्या कंत्राटदारांना आज भर पावसात आम्ही इथे उभे राहिलो. आमच्या मनामध्ये वेदनेत आग लागली आहे. उद्या आज आमचं हृदय जळतंय. आज आम्ही करायचं काय? आज आम्ही रस्ते जाऊन कामं करतोय, खेड्यापेड्यात कामं करतोय, आम्ही समाज मंदिरं बांधतोय, आम्ही पूल बांधतोय. आणि मला एक सांगायचं शासनाला की जे महाराष्ट्र शासनाचं आणि भारत सरकारचं धोरण आहे स्किल डेव्हलपमेंट, त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर सर्वात जास्त रोजगार कोण निर्माण करत असेल तर तो आम्ही कंत्राटदार करतो. आणि कंत्राटदार जर स्किल डेव्हलपमेंटचं काम करत असताना ते जर करत असताना शासन आम्हाला आमचा निधी का देत नाही बरं? माझी शासनाला मागणी आहे. या माध्यमातून माझी माननीय आदरणीय पालकमंत्री जे आज वनमंत्री आहेत पण ते पालघर जिल्ह्याचे आहेत, माननीय गणेश नाईक साहेबांना विनंती आहे की साहेब या साबा बांधकाम मंडळामध्ये 2 जिल्हे येतात, तुमचा पण येतो आणि इकडचा पण येतोय. तुमच्या अंडर जर निधी जर येत नसेल तर मला असं वाटतं तो जो निधी आहे तो जो अनुशेष भरून काढण्याचं काम तुम्ही या ठाण्याच्या जिल्ह्याच्या इकडे द्यावा अशी मी त्यांना आणखी एक नम्र विनंती करतो. आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री असे, अर्थमंत्री असतील, पालकमंत्री असतील, जनता दरबार असतील, सगळे आम्ही आमदार खासदार सगळ्यांना मेल करतो, जाऊन प्रत्यक्ष भेटतोय, त्यांना आम्ही निवेदनं दिलीत. सगळं काय झालेलं आहे. बांधकाम विभागांचे आमचे जे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले त्या राजांना आम्ही भेटून आलो, त्यांना पण आम्ही सांगितलं. त्यांनी तर खूप चांगली बैठक पण आमची आयोजित केली. आमच्या संघटनेबरोबर त्यांची बैठकही झाली. तो ठराव त्यांनी करून रितसर मुख्यमंत्र्यांच्या तिथे पाठवला. पण तिकडनं दादा अर्थमंत्री साहेब अजितदादांना मला विनंती की दादा आता काय करायचं तुम्हीच सांगा. तुम्ही जर करणार असेल तर कोण करणार? कंत्राटदारांची वाईट वेळ आहे. आणि मला असं वाटतं वारंवार मी भीती व्यक्त करत होतो मागच्या वर्षापासून की कदाचित कंत्राटदारांना शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करायला तुम्ही प्रवृत्त करू नका, ही माझी त्यांना विनंती आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टी दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभराव महापालिका अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी भांजेवाडी या परिसराची पाहणी करून या ठिकाणी साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या. पाहणी दरम्यान आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे उपस्थित होते. ठाणे शहरामध्ये 17 ऑगस्ट रोजी 223.43 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर मंगळवारी 67.55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा ही 24 तास काम करत असून आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचत आहे त्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला जातोय. तसेच अतिरिक्त मनुष्यबळ देखील पुरवण्यात आलं आहे. संध्याकाळी मोठी भरती असून या काळात देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचं आयुक्त राव यांनी नमूद केलं आहे. एक मिनिट त्यामुळे अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचले. भांजेवाडी आपली मोपाडा या ठिकाणी देखील सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले. कारण 225 एमएल पाणी पाऊस पडला. 225 मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये तो पाऊस पडत होता. त्याचा उच्चांक काल पाऊस ये ना बाबा पुढे आणि 225 काय पाहिजे तुला. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास 11 लोकेशनमध्ये पाणी साचलं. परंतु महापालिका आयुक्त स्वतः आणि त्यांचे अधिकारी सज्जवर आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकेशनला पंप लावलेले आहेत आणि ज्यादा कॅपॅसिटीचे पंपाची आवश्यकता तेही ते लावत आहे. जेणेकरून जे पाणी साचलं आहे ते पाणी आपल्याला ड्रेन आउट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी निघेल आणि लोकांना जे काही नुकसान होतं आहे ते थांबेल. आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता आहे. त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सुरक्षित स्थळी हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतो आहे तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्या ठिकाणी त्यांना
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.